मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी जे उपयुक्त प्रश्न आहेत त्या उपयुक्त प्रश्नांच्या विषयी माहिती बघत होतो की जे प्रश्न परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये या प्रश्नांच्या विषयी माहिती बघत होतो. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे प्रश्न बघायचे आहेत. ते प्रश्न महाराष्ट्रातील धरणांच्या संदर्भात आहेत. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील जी महत्त्वाची धरणं आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांच्या संदर्भात या ठिकाणी हे प्रश्न आहेत. या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला तलाठी भरती परीक्षा त्याचबरोबर पोलीस भरती परीक्षा या जिल्हा पातळीवरती ज्या महत्त्वाच्या परीक्षा घेतल्या जातात किंवा आता काही दिवसांमध्ये होणारी जिल्हा परिषदेची भरती परीक्षा या परीक्षांच्या मध्ये या ठिकाणी या विशेष विभागांच्या विषयी या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी जे प्रश्न बघायचे ते प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या संदर्भातील प्रश्न आहेत. जे प्रश्न या परीक्षांच्या मध्ये म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे तलाठी भरती परीक्षा त्याचबरोबर पोलीस भरती परीक्षा आणि जिल्हा पातळीवरती घेतली जाणारी जिल्हा परिषद अंतर्गत परीक्षा या सर्व परीक्षांच्या मध्ये हे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण या ठिकाणी या प्रश्नांची माहिती बघत आहोत. आता हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून येणारे महत्त्वाचे असे प्रश्न त्याचबरोबर विविध प्रकारच्या शासकीय परीक्षांच्या अपडेट्स याची सर्वांची माहिती तुम्हाला भेटत राहील. चला तर आपण आजच्या लेक्चरला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघूयात. या संदर्भातील जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे चांदोली धरणाच्या संदर्भामध्ये. आता हे जर आपण चांदोली धरण बघितलं तर चांदोली अभयारण्य जे आहे ते सर्वात शेवटी निर्माण झालेलं आपल्याकडचं अभयारण्य की जे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती असलेलं चांदोली अभयारण्य आहे. या चांदोली अभयारण्याच्याच परिसरामध्ये असलेले जे चांदोली धरण आहे त्या चांदोली धरणाच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे तो प्रश्न चांदोली धरणाच्या जलाशयाच्या संदर्भात आहे. प्रश्न काय आहे बघा, चांदोली धरणाचा जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो. आता आपल्याकडे जे विविध ठिकाणी जी धरणं आहे ते धरणांना वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी ओळखलं जातं किंवा वेगवेगळ्या त्या जलाशयांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता इथं जे चांदोली धरण आहे ते चांदोली धरण कोणत्या नावाने ओळखलं जातं अशा प्रकारचा इथं प्रश्न आहे. या संदर्भात 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला आहे लक्ष्मी सागर, दुसरा आहे शिवसागर, तिसरा यशवंत सागर आणि चौथा आहे वसंत सागर असे या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. चांदोली धरणाचा जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते अचूक उत्तर 4 नंबरचं आहे. चांदोली धरणाचा जो जलाशय आहे तो जलाशय वसंत सागर या नावाने ओळखला जातो. आता जर बाकीची नावं बघितली तर बाकीची नावंही वेगवेगळ्या जलाशयांना दिलेली आहेत. आपण जर बघितलं तर यशवंत सागर हे उजनी धरणाचा जो जलाशय आहे त्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असं म्हणतो. त्याचबरोबर दूधगंगा धरणाचा जलाशयाला राजर्षी शाहू सागर असं म्हणतात. विष्णुपुरी धरणाच्या जलाशयाला शंकर सागर असं म्हणतात. शिवसागर हे जर नाव बघितलं तर शिवसागर हे नाव कोयना धरणाच्या जलाशयाला आहे. लक्ष्मीसागर हे नाव जर बघितलं तर लक्ष्मीसागर हे नाव राधानगरी धरणाच्या जलाशयाला असलेलं पाहायला मिळतं. आता म्हणून आपण या प्रश्नाचं जर अचूक उत्तर बघितलं तर अचूक उत्तर 4 नंबरचं आहे की चांदोली धरणाचा जो जलाशय आहे तो जलाशय वसंत सागर या नावाने ओळखला जातो. तसं बाकीची आपण नावं बघितली हे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातील. म्हणून आपण या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यातील महत्त्वाचे धरणं आणि त्या धरणांच्या जलाशयाला असणारी नावं बघितलेली आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न राधानगरी धरणाशी संबंधित आहे. राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला पंचगंगा नदी, दुसरा भोगावती नदी, तिसरा कुंभी नदी आणि चौथा आहे कासारी नदी. या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर आहे 2 नंबरचं. राधानगरी धरण भोगावती या नदीवरती बांधलं गेलेलं आहे. ते महाराष्ट्रातलं आपल्या सगळ्यात पहिलं स्वयंचलित दरवाजे असलेलं धरण छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेलं धरण आहे. राधानगरी धरण हे भोगावती या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे. भोगावती नदी ही पंचगंगा नदीची एक उपनदी आहे. ही पंचगंगा कृष्णा नदीची उपनदी आहे. म्हणून या ठिकाणी हे धरण महत्त्वाचं मानलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यात या धरणाला विशेष असं महत्त्व आहे कारण कोल्हापूर जिल्ह्याचा बराचसाच भाग या धरणामुळे जलसिंचित केला जातो. जलविद्युत प्रकल्प या ठिकाणचा कार्यान्वित आहे. म्हणून राधानगरी धरण हे एक महत्त्वाचं कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भातील महत्त्वाचं धरण मानलं जातं.
म्हणून आपल्याला या धरणाच्या संदर्भात माहिती असणं गरजेची आहे. पुढचा प्रश्न आहे, वारणा धरण कोणत्या तालुक्यात आहे? आता हे जे वारणा धरण आहे ते वारणा धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं धरण आहे. आता या संदर्भात 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला आहे पन्हाळा तालुका, दुसरा आहे बुदरगड तालुका, तिसरा आहे राधानगरी तालुका आणि चौथा आहे शाहूवाडी तालुका. हे सर्व जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके आहेत. इथं जो प्रश्न आहे तो वारणा धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. इथे जर आपण बघितलं तर वारणा धरण जे आहे ते वारणा धरणाला चांदोली धरण अशा प्रकारेही दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. वारणा धरण हे शाहूवाडी तालुक्यातील चांदोली या गावाजवळ आहे, म्हणून त्या गावाच्या नावावरून या धरणाला आपण चांदोली धरण असं म्हणतो. हे धरण सांगली कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती असलेलं पाहायला मिळतं. म्हणून या प्रश्नाचं जर अचूक उत्तर बघितलं तर 4 नंबरचं आहे, शाहूवाडी तालुक्यामध्ये हे वारणा धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, दूधगंगा धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? इथेही 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पन्हाळा, बुदरगड, राधानगरी आणि चौथा पर्याय शाहूवाडी असे 4 पर्याय दिलेले आहेत. दूधगंगा धरण हेही कोल्हापूर जिल्ह्यातलं महत्त्वाचं धरण आहे. ते जर आपण बघितलं तर याचं उत्तर इथं दिलेलं आहे. दूधगंगा जे धरण आहे ते दूधगंगा धरण राधानगरी या तालुक्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं इथं दिलेलं आहे. राधानगरी तालुक्यातील कळंबादेवी गावाजवळ दूधगंगा धरण राधानगरी या शहरापासून 12 किलोमीटर अंतरावरती तसेच कोल्हापूरपासून 54 किलोमीटर अंतरावरती आहे. या धरणाचं बांधकाम 1983 साली पूर्ण करण्यात आलेलं होतं. राधानगरी तालुक्यातील दूधगंगा धरण एक महत्त्वाचं धरण मानलं जातं. त्यानंतरचा राधानगरी धरणाशी संबंधित प्रश्न आहे, राधानगरी धरण कोणी बांधलं किंवा कोणाच्या कारकिर्दीत बांधलं गेलं? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे छत्रपती शहाजी महाराज, दुसरा आहे छत्रपती संभाजी महाराज, तिसरा पर्याय छत्रपती राजाराम महाराज आणि चौथा पर्याय आहे छत्रपती शाहू महाराज. इथे जर आपण हे 4 पर्याय बघितले तर या ठिकाणी राधानगरी धरण कोणी बांधलं अशा प्रकारचे प्रश्न आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये राधानगरी धरणाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं होतं. कोल्हापुरातील राधानगरीत शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी हे धरण बांधलं. आजही ते भक्कमपणे उभं असलेलं एक महत्त्वाचं धरण आहे. या राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी जो तलाव आहे किंवा लक्ष्मी जलाशय आहे किंवा लक्ष्मीसागर हा जो जलाशय आहे तो राधानगरीचा जलाशय म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारचे या ठिकाणी आपण महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाच्या संदर्भात आहेत. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.